शिवसेनेचे रमेश बारसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग. विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. शिवसेनेकडून ओबीसी प्रदेश अध्यक्ष रमेश बारसकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येऊ लागली आहेत. सोलापूर विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते रमेश बारसकर यांनी शुक्रवारी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना पक्षाच्या नावासमोर शिवसेना असा उल्लेख करण्यात आलाय. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रमेश बारसकर यांनी येत्या 1 जून रोजी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले असून आणखी कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. रमेश बारसकर यांच्या उमेदवारी अर्जाला 10 सूचकांनी समर्थन दिलंय, ज्यामध्ये अजय कुर्डे, चेतन देशमुख, दौलतराव देशमुख, लखन कोळी, राणी गोळसे, सारखाबाई बरकडे, सपना अडसूळ, सरताज सय्यद, सिद्धी वस्त्रे आणि स्वप्नाली जाधव यांचा समावेश आहे. उपजिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीलाही मोठा प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत एकूण 44 अर्जांची विक्री झाली असून विविध पक्षांसह अपक्ष इच्छुकांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज घेतलेले आहेत. एकीकडे शिवसेनेचे रमेश बारसकर मैदानात उतरले असताना दुसरीकडे काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांच्या उमेदवारांच्या बाबतीतही उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीत पुढील काही दिवसात राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.